नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आता ख्रिसमस जवळच आलेला आहे आणि मुलांना केक तर पाहिजेच असतो आणि सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे चॉकलेट केक। आज आपण रेसिपी बघणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे करायला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 केळी घेतलेले आहेत। या केळी पिकलेल्या आहेत। अशी पिकलेली केळी असेल तेव्हा नक्की केक करून बघा, अगदी छान होतो केक। तर या केळी आपण सोलून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेल्या आहेत। माझ्याकडे पिठी साखर होती तर पाऊण कप मी पिठी साखर घेतली। अख्खी साखर घेतली तरी चालेल। हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले। आता आपण याच्यामध्ये अर्धा कप तूप घालून घेणार आहोत। हे घरचं आहे तूप, गाईचं, आणि कोणाला पाहिजे असेल तर ठाणे या शहरामध्ये उपलब्ध राहील हे तूप। तर हे बघा, हे तूप घातले अर्धा कप। आता याच्यामध्ये आपण अर्धा कप दही घालून घेणार आहोत। दही जास्त आंबटही नसावं। आता हे आपण मिक्सरला असं फिरवून घेणार आहोत। आता हे जर मिक्सरवर नसेल फिरवायचं तर एखाद्या बाउलमध्ये चमच्याने किंवा हँड मिक्सरने जरी हे सगळं फिरवून घेतलं, हलवून घेतलं तरी छान बारीक होतं। तर हे बघा, आता आपण इथे चाळणीवर 1 कप मैदा घालून घेतलाय। मैदा अर्धा आणि गव्हाचं पीठ अर्धा घेतलं तरी चालेल। तर मी इथं पूर्ण 1 कप मैदाच घेतलेला आहे। 1 कपाने किंवा वाटीने असं प्रमाण घ्यायचं। आता याच्यामध्येच आपण 2 चमचे कोको पावडर घेतलेले। कुठल्याही कंपनीची घ्या कोको पावडर, केक छानच लागतो। तर आता 2 चमचे आपण घालून घेतलेले ते 1 चमचा बेकिंग पावडर। ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने आपण हे घेतलेलं आहे सर्व सामान। आता त्याच चमच्याने आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपण चाळून घ्यायचे। चाळून घेतल्यामुळे सर्व नीट मिक्स होतं आणि त्याच्यामध्ये जे काही गाठी वगैरे असतील त्याही छान मिक्स होतात। अगदी साधी सोपी रेसिपी आहे ही केकची आणि कढईमध्ये आपण हा केक बनवणार आहोत। तर हे बघा, आता आपण हे सर्व चाळून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये जे आपण मगाशी केळी आणि हे साखर मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे ते सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। प्रमाण आपण मोजूनच घ्यायचं म्हणजे बरोबर केक आणि छान केक होतो। 1 कप मैद्यामध्ये 1 किलोचा केक तयार होतो। आता आपण याच्यामध्ये 1 चमचाभर एवढा इसेन्स घालून घेतलाय। व्हॅनिला इसेन्स मिळतो, अगदी किराणा दुकानामध्येही मिळतो हा व्हॅनिला इसेन्स। तो नसेल तर तुम्ही वेलची पूड देखील घालू शकता। तर हे बघा, हे सर्व असं मिक्स करून घ्यायचे। अजून मला थोडंसं दूध लागणार आहे तर मी अर्धा कपपेक्षाही कमी दूध घातलेलं आहे। लागलं तर परत थोडंसं दूध घालायचं आहे अजून आपल्याला। तर आता हे दूध सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे। आता दूध वगैरे याच्यामध्ये लागणार नाही। तर हे बघा, आता हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण एका पातेल्याला तूप लावून घेतलंय आणि त्याला थोडा मैदा देखील लावून घेतलाय आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण आता आपण घातलेलं आहे। तर दुसरीकडे आपण कढईमध्ये मीठ घालून गरम करत ठेवलेलं आहे। तर ते अगोदरच 10 मिनिट हे मिश्रण जेव्हा आपण करायला घेतो त्याच्या 10 मिनिट अगोदरच गरम करायला ठेवायचं म्हणजे ते छान गरम होतं। तर हे बघा, आता ह्याच्यावर आपण मी बदाम सोलून त्याचे सालं काढून कट करून घेतलेत आणि काजू देखील कट करून घेतलेले आहेत। आपण ह्याच्यावर घालून घेतलेले आहेत। आपल्या आवडीनुसार घालायचे ड्रायफ्रूट्स। तर आता आपण हे बघा, कढई छान गरम झालेली आहे। याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। तर हे मीठ अगोदरच वापरलेलं आहे केकसाठीच। तर आता याच्यावर बघा जाळी ठेवली आणि जाळीवर आता आपण हे भांडं ठेवणार आहोत। एकदम 0 गॅसवर 40 मिनिटं आपण हे आता केक ठेवून देणार आहोत असंच। हे बघा, मस्त केक तयार झालेला आहे। अगदी वासही छान येतोय, बनाना चॉकलेट केक। तर मला इथे 45 मिनिट लागलेले आहेत। हे बघा, मस्त केक तयार झालेला आहे। अगदी काडीला काहीच चिटकत नाही म्हणजे केक तयार आहे। गॅस बंद केलाय मी आता। 10 मिनिटानंतर आता आपण हे डिशमध्ये काढून घेतोय। तर हे बघा, पटकन अगदी अलगद असा केक निघालेला आहे। अगदी थोडाही चिटकलेला नाही। हे बघा, 1 कप मैद्यामध्ये 1 किलोचा केक तयार झालेला आहे। अगदी दिसायलाही मस्त आणि हे बघा, आता हा उलटा केक आहे। आता सरळ करून ठेवते। एकदम डार्क असा कलर आलेला आहे। तर हे बघा, मस्त चॉकलेटी कलर आलेला आहे। एकदम स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे। तर पिकलेली केळी कधी फेकून देऊ नका, अशा केक बनवून खा, अगदी टेस्ट ही मस्त लागते केकची। तर हे बघा, कट करताना देखील लक्षात येते किती स्पॉन्जी केक झालेला आहे। हे बघा, मस्त केक तयार झाला आहे। अगदी गरमागरम आहे, वाफा येत आहे त्याच्यामधून।
मुलांच्या आवडीचा म्हणजे चॉकलेट केक आणि हे बघा केक अगदी स्पॉन्जी देखील तितकाच झालेला आहे. अगदी बाहेरच्या विकत आणलेल्या केकसारखा केक तयार झालेला आहे. तर असा घरच्या घरी केक तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.